मराठवाडा हा कायम दुष्काळ, कष्ट आणि अनिश्चिततेचा प्रदेश राहिला आहे. इथे शेत म्हणजे फक्त उत्पन्नाचं साधन नाही, तर संपूर्ण कुटुंबाचं भविष्य आहे. म्हणूनच शेताला विसरू नये, शेताशी नातं तुटू नये, यासाठी जन्माला आली दर्शवेळा अमावस्या. बुक्कीच दिन नाकावर जे दोन दात आहे ती बी तोडीन. या दिवशी संपूर्ण कुटुंब सकाळी आपल्या स्वतःच्या शेतात जातं. प्रत्येक वर्षी आम्ही सगळे मामाच्या ट्रॅक्टरनीच शेताला जातो. नमस्कार, स्वागत आहे वे ऑफ जर्नीमध्ये. आणि बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग बनवला. आज दर्शवेळा अमावस्या आणि असं ट्रॅडिशन आहे, हे मराठवाड्यातलं स्पेशल ट्रॅडिशन आहे. दरवर्षीच्या दर्शवेळा अमावस्याला हे ट्रॅडिशन फॉलो केलं जातं. ब्रीफली सांगतो कसं काय असतं. शेतात असलेल्या क्षेत्रपाल, ग्रामदैवत किंवा स्थानिक देवतेची साधी पूजा केली जाते अशा एका कोपामध्ये. ही पूजा देवाला खुश करण्यासाठी नाही, तर शेताबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असते. ओलगे ओलगे सालन सोलगे म्हणत पूर्ण शेताच्या भोवती हे निवद शिंपडले जाते, जेणेकरून येणाऱ्या वर्षी चांगले पीक यावे. हे होते आमचे अण्णा, म्हणजेच माझे आजोबा. मागे उसाची शेती तुम्हाला दिसली. पालन पोलगे, पालन पोलगे, पालन पोलगे. काय मारू यानंतर सगळे कुटुंबीय एकत्र बसून जेवण करतात. हे जेवण म्हणजे परंपरेचा सगळ्यात महत्वाचा भाग, बिकॉज यामध्ये इन्क्लुडेड असते एक्सक्लुसिव्ह वेळामुशा क्युझिन, आंबील, उंडे, भजी आणि बाकीचे नॉर्मल पदार्थ. शेतात बसून जेवण करणं म्हणजे एक स्पष्ट संदेश, हे शेत आपल्याला जगवतं आणि आपण याची जबाबदारी घेतो. तर हा माणूस इथे मासे पकडायला आला. ट्यूबवर बसून त्या पोत्यात जाळे वाटतं. तर आम्ही फायनली टोकऱ्यामध्ये, याला टोकरा म्हणतात, ज्याचा उपयोग हा छोटा जो ओढा आहे शेतामध्ये त्याला क्रॉस करण्यासाठी करतात. अरे वडापाट मान. आता ऊस घेतलाय आपण तोडून. मी नाही, त्याने. हे फक्त म्हणजे मराठवाड्यातच आहे, मराठवाड्याच्या बाहेर कुठे करत नाही. मराठवाड्यात स्पेशल ट्रॅडिशन. इथे एक ऊस आहे, हे ऊस घेऊन जाऊयात. तर मित्रांनो बघा, मी एवढा मोठा ऊस घेतला होता. ह्याला तिकडल्या साईडला न्यायचा आहे, डोक्यातूनच न्यायचा ना. बघू शकता तुम्ही तिथे, बघा कसं माकड बसलेत एक एक जण. पण इथं रस्ता लय अवघड आहे. इथं बघू शकता पूर्ण असं बहुत खतरनाक रोड है यहाँ से. चलो अभी चलते हैं यहाँ से. बहुत टफ ज्यादा रोड है, सॉरी रास्ता है. रास्ता तो है क्या? कुछ भी बोल रहे हैं वीडियो वाले अंदर फोन में. टोकरा बुडण्याच्या मार्गावर आहे, पण बुडत नाही. खाली बसा दे.
काय होत नाही हाल नको उगा पप्पा ठाकायचं मी जर हल्लं तर हॅलो पप्पा ये डूबने का बहुत शौक है, देख सकते हो वहाँ पे पानी भी है और शौक भी है, तो दोनों चीज का अच्छा खासा कॉम्बिनेशन है. पूरा करे क्या. तिकडे ट्रॅक्टर रिव्हर्स चालू आहे आणि हा आहे बळीराम. आपके कुछ बातें. कुठल्या वर्गातले सांगा. That's how camera shy person looks like. दर्शवेळा अमावस्या आपल्याला एक गोष्ट शिकवते. शेत विसरलो तर आपली ओळख विसरते. शेत हे फक्त जमीन नाही, तेच आपलं खरं दैवत आहे. मराठवाड्याची माती, मराठवाड्याची ओळख.